नमस्कार मैत्रिणींनो, सखी लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, वर्किंग वुमन असो, गृहिणी असो, प्रत्येकीला कामं ही घरातली कधीच चुकत नाही, ती करावीच लागतात. तर माझा सुट्टीचा दिवस कसा असतो याची माहिती थोडक्यात माझ्या मैत्रिणींना पण द्यावी, की जेणेकरून हाऊसवाईफ किंवा वर्किंग वुमन यामध्ये काय फरक असतो हा नेमका त्यांच्या लक्षात येईल. म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो, सुट्टीच्या दिवशीची कामं हे इतर दिवसांच्या कामांपेक्षा जास्त असतात आणि ते सगळ्याच महिलांसाठी जास्त असतात. साफ-सफाईपासून सगळेच कामं हे रविवारी अंगावर येऊन पडलेले असतात. मैत्रिणींनो, सुट्टी ही फक्त आपल्या मुलांना, घरच्यांना, आपल्या मिस्टरांना यांना राहते. आपल्याला मात्र कधीही सुट्टी नसते. महिला ही आजारी असली तरी तिला कामं करावीच लागतात. हे असं आठवड्याचा जो भाजीपाला आहे तो मला सुट्टीच्या दिवशी भरून ठेवावा लागतो मैत्रिणींनो. तेव्हा पुढे आठवडाभर मला टिफिनसाठी भाजीपाला निवडलेला वेळेवर भेटत जातो लगेच. भांडी वगैरे घासून नाश्ता केलेला असतो त्यामुळे भरपूर असे भांडे पडतात. पुढे स्वयंपाकाची तयारी करावी लागती. तर मैत्रिणींनो, एकंदरीत जो आपला सुट्टीचा दिवस असतो हा तर जास्त कामांमध्येच अजून जात असतो. रोज तरी आपण पटकन आवरून कामावर निघून जातो, पण सुट्टीच्या दिवशी मात्र आपल्याला एक्स्ट्राचे अजून कामं करावी लागतात. त्यामध्ये घराची साफसफाई असो, एक्स्ट्राचे भांडे असो, भाजीपाला असो, किराणा असो, पीठ असो, दळणदाणं सगळं आपल्याला करावं लागतं मैत्रिणींनो आणि यामधून कुठल्याही लेडीजची सुटका ही होत नसते. तुम्ही घरामध्ये किती पण कामाला बाया लावल्या तरी पण तुम्हाला स्वतःला ही कामं करावीच लागतात. तर ह्या कामांसाठी तरी आपण बायकांना लावू शकत नाही, जी आपल्याला स्वतःलाच करावी लागतात. तर मैत्रिणींनो, असं काही नाहीये, की गृहिणी आहे, मग तिला ती काय घरीच असते, तिला काय काम आहे किंवा वर्किंग वुमन आहे, तिला काय काम आहे, ती तर रोज घरातून कामाला निघून जाते, तिला काय घरी काम असतं एवढं. तर हा फक्त एक गैरसमज आहे महिलांनो, मैत्रिणींनो, असं काही नाहीये. महिला म्हटली की ती कोणतीही असो, घरातली असो किंवा वर्किंग असो, कामं हे तिला कधीच चुकत नसतात. कामं करून वरतून मुलांचा अभ्यास घेणे, आता तर महिलांच्या अंगावरती अजून जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या आहे. लाईट बिल भरणं, किराणा, मुलांना शाळेत सोडणं, आणणं हे सगळ्या गोष्टी देखील आता लेडीजला कराव्या लागत आहेत. असं काही नाहीये की घरात आहे म्हणजे घरातलेच कामं करायचे फक्त, बाहेरचे नाही. तर आता मैत्रिणींनो, लेडीज ज्या आहेत त्या बऱ्याच क्षेत्रांमध्ये पण आपल्याला काम करताना दिसतात, पण जबाबदाऱ्या मात्र त्यांच्या काही कमी झालेल्या नसतात. घरी मुलांपासून सगळं आवरण्यापासून सगळं तिला करावं लागतं. तसंच कामाच्या ठिकाणी गेल्यावरती पण तिथे जे काम आपण करतो ते सुद्धा तिला मोठ्या प्रेशरमध्ये करावं लागतं. त्यामध्ये मैत्रिणींनो, तिथे असणारे जे आपले हेड असतात, जे आपले मेन असतात त्यांच्यासोबत पण आपलं जे बोलणं आहे, चालणं आहे, आपल्याला तिथे पण बऱ्याच गोष्टींचे नियम पाळावे लागतात. पण घरी आल्यावर मात्र ही जी वर्किंग वुमन असते, ही एकदम फ्री होऊन जाते आणि एकदम रिलॅक्स अशा पद्धतीने ती काम करत असते. कामाच्या ठिकाणी तिच्यावरती खूप प्रेशर असतं. आता हे बघा, हे मी दळण पण करून ठेवलेलं आहे, का जेणेकरून मला च कुठली पिठाची अडचण नाही व्हावी. मी कुठल्याही प्रकारचा आटा विकत आणत नाही. स्वतः गहू हे दळून आणत असते. कपडे लावणं आहे मशीनमध्ये. त्यामध्ये स्कूलचे युनिफॉर्म वगैरे सगळंच असतं. त्यामुळे हे पण एक काम महत्त्वाचं असतं. आता मी एक साइडला स्वयंपाक पण करते आणि बाकीचे कामं पण आवरत आहे मैत्रिणींनो. तर आज घरामध्ये शाही पनीरची बेत होता. पुलाव, जीरा राईस, परत रोटी असा हे सुंदर असा बेत होता आज घरामध्ये. कारण आज सुट्टी आहे आणि आज मला काही कामच नाहीये. मी तर घरीच आहे. कुठे मला कामावर जायचंय. या हिशोबाने मला ऑर्डर आलेली आहे, की आज शाही पनीर झाले पाहिजे. त्यामुळे मैत्रिणींनो, मी असं हे सगळे कामं आवरत-आवरत एका बाजूला स्वयंपाक देखील करत आहे. तर मला आज जी बनवायची आहे रोटी, तर ती मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. त्यामध्ये आता मी पिठामध्ये थोडंसं दही आणि ओवा टाकून त्याची रोटी बनवणार आहे, जेणेकरून पोटाला पण त्रास होत नाही मैत्रिणींनो. मी बऱ्याच वेळेस पोळीमध्ये थोडासा पोळीचं जे आपण कणिक मळतो त्यामध्ये ओव्याचा पण वापर करत असते अधून जेणेकरून
पोटासाठी ते चांगलं असेल. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा घरातल्या खाण्याला मी जास्त महत्त्व देते. आणि घरातलं जे आपण स्वतःहून बनवत असतो त्याच्यामध्ये आणि बाहेरच्या खाण्यामध्ये जे खूप फरक असतो मैत्रिणींनो. तर आपल्याला घरात बनवता येईल तेवढं आपण घरात बनवायचं आहे. तर हे बघा, आता मी ही स्वयंपाकाची पण तयारी करत आहे. तर मैत्रिणींनो, एकंदरीत सांगायचं झालं तर तुम्ही वर्किंग वुमन आहात का तुम्ही हाऊसवाईफ आहात, यामध्ये असा कुठलाही फरक नसतो. लेडीज ही लेडीजच असते. ती घरी काम करणारी असो किंवा बाहेर काम करणारी असो, तिची कुठल्याही कामांपासून सुटका होत नसते मैत्रिणींनो. तर मी आता तुम्हाला एवढंच सांगायची माझी इच्छा आहे, की मैत्रिणींनो, कोणालाही कमी लेखू नका. ती जर हाऊसवाईफ असेल आणि तुम्ही जर वर्किंग वुमन असाल, तर हाऊसवाईफला कमी लेखू नका. आणि ज्या हाऊसवाईफ असतील त्यांनी वर्किंग वुमनला देखील कमी लेखायचं नाही. वर्किंग वुमनला काय आहे, पेमेंट आहे, तिचा पगार आहे, मग ती कामं करून पैसा पण कमवते. आणि असं नाही मैत्रिणींनो, की ती पैसा कमवते म्हणजे ती तो स्वतःसाठीच खरचते, असं काही नाही. तर ती वर्किंग वुमन जी असते ती स्वतःसाठी मात्र काही खर्च करत नाही. तिचा जो पगार पाणी असतो तो ती घरामध्येच मुलांसाठी आणि गायब. किती मिनिटाचं झालं होतं? मुलांसाठी आणि इतर गोष्टींसाठी ती खर्चत असते. तर मैत्रिणींनो, स्वतःसाठी पैसे खर्चणाऱ्या महिला ज्या आहे ह्या फार कमी आहेत. कारण की महिलांच्या अंगामध्ये एक गुणधर्म असतो, त्या स्वतःचा कधीच विचार करत नाही. त्या फक्त आणि फक्त आपल्या परिवाराचाच विचार करत असतात. तर मैत्रिणींनो, ही माझी सुट्टीच्या दिवशी अशी तारेवरची कसरत चालू असते. एक बाजूला स्वयंपाक करणं, एक बाजूला बाकीचे कामं, असं सगळंच करावं लागतं. त्यामध्ये जो रविवार असतो त्या दिवशी येणारे पाहुणे पण भरपूर प्रमाणात असतात. त्यांचं पण करावं लागतं. तसंच काही किराणा वगैरे आणायचा असेल तो आणण्यासाठी जावं लागतं. सणासुदीच्या काळामध्ये तर मैत्रिणींनो, माझी फारच धावपळ होत असते. गणपती वगैरे असले आपले दिवाळीमध्ये, तर ते घरातलं पण आवरावं लागतं, बाहेरचं पण आवरावं लागतं. मैत्रिणींनो, बाहेर पण जाऊन काम करावं लागतं. आणि सुट्ट्या मात्र जास्त घेता येत नाहीत. सणासुदीच्या काळामध्ये सुद्धा कामावरती हे जावंच लागतं. तर घरामध्ये जेव्हा आपण असतो, तेव्हा आपल्याला तेव्हा आपल्याला आपल्या मनानुसार काम करता येत असतं. पण आपण जेव्हा बाहेर कामासाठी पडतो, तेव्हा आपले जे हेड असतात, आपले जे बॉस असतात, त्यांच्या सांगण्यानुसारच आपल्याला सगळे कामं करावे लागतात. तुम्ही किती पण दमलेले असो, तुम्हाला किती पण त्रास होत असो, तरी पण मैत्रिणींनो, कामं हे करावेच लागतात. तर हे बघा, आज माझा हा असा सुंदर बेत होता, जो मी केलेला आहे मैत्रिणींनो. तर लाईक करा, शेअर